हॅलो फ्रेंड्स, आज आपण चौथा गणपती म्हणजे श्री महागणपती रांजणगाव याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर शिवशंकराने श्री गणेशाकडून विजेते पदाचा वर मिळवला, ज्याने शंकरास वर दिला, ज्याचे रूप अत्यंत प्रसन्न आहे, जो साक्षात सद्गुणी मूर्ती आहे, जो मणिमूर क्षेत्री म्हणजेच रांजणगावी वास करतो, अशा महान देवताला मी आनंदाने वंदन करतो आहे। महागणपती म्हणजे शक्तियुक्त गणपती। महागणपतीला 8, 10 किंवा 12 भुज म्हणजे हात असतात। या महागणपतीचे ध्यान करून भगवान शिवशंकरांनी त्रिपुरास वर विजय मिळवला, म्हणूनच हा त्रिपुरा वरदो महागणपती असे देखील म्हणतात। श्री क्षेत्र रांजणगावचे भौगोलिक स्थान व मार्ग। श्री क्षेत्र रांजणगावच्या नावात जरी गाव असले तरी पुणे नगर मार्गावर असलेल्या रांजणगाव बऱ्यापैकी विकसित शहर आहे। पुणे नगर रोडवरून जाणाऱ्या एसटीच्या सर्वच गाड्या जलद अतिजलद सुद्धा रांजणगाव गणपतीला थांबतात। पुणे नगर महामार्गावर पुणे कोरेगाव शिक्रापूर मार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे 21 किलोमीटर अंतरावर, पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर रस्त्याला लागूनच आहे। पुण्याच्या शिवाजीनगर येथील बस स्थानकाहून सतत एसटी बसेस सुटतात। पावसाळ्यातही प्रवासास रस्ता चांगला आहे। महागणपतीची पौराणिक कथा। फार प्राचीन काळी त्रेतायुगात गुत्समद नावाचा एक थोर ज्ञानी ऋषी होऊन गेला। गणानां त्वां गणपती ह्या मंत्राच्या जपाच्या आधी गुत्समद ऋषीचे नाव घेतले जाते। एके दिवशी गुत्समद ऋषींना मोठी शिंक आली आणि त्यांच्या शिंकेतून एक जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंगाचा मुलगा बाहेर पडला। गुत्समद ऋषीने या मुलास आपला पुत्र मानले। मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादाक्रांत करून इंद्रासही जिंकेन, असा तो मुलगा गुत्समद ऋषींना म्हणाला। तो गुत्समद ऋषींना त्यास गणानां त्वां या गणेश मंत्राचा उपदेश केला। पित्याने दिलेल्या मंत्राप्रमाणे त्या बालकाने 5000 वर्ष खडतर तपश्चर्या केली। त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला। त्याचप्रमाणे गजाननाने त्याला लोखंड, रुपे, सुवर्णाची अशी 3 पुरे किंवा नगरे दिली। तुझ्याकडे असलेल्या 3 पुरामुळे तुला त्रिपुर हे नाव प्राप्त होईल। एका शंकरा वाचून तुझा पराभव कोणीही करणार नाही। तू या लोकी अनेक सुखे भोगल्यावर शिवशंकर एकाच बाणाने तुझ्या या त्रिपुराचा नाश करेल व तुलाही मुक्ती मिळेल, असा वर विनायकाने दिला। गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरास उन्मत्त झाला। त्याने अवघ्या त्रैलोक्यातही त्राही भगवान करून सोडले। त्याने प्रथम मृत्यूलोक पादाक्रांत केला, नंतर इंद्राचा पराभव करून स्वर्गाचे राज्य घेतले। त्रिपुरासुराच्या भयाने ब्रह्मदेव कमळात लपला, विष्णू क्षीरसागरात दडला। त्रिपुराने चंड व प्रचंड असे 2 महामानसपुत्र उत्पन्न केले आणि एकाला ब्रह्मलोकाचे व दुसऱ्याला विष्णुलोकाचे राज्य दिले। नंतर कैलासापाशी जाऊन त्याने आपल्या बाहूने तो सर्व पर्वत हलवला। त्याचा हा पराक्रम पाहून शिवशंकर आनंदित झाले। त्यांनी त्रिपुरास वर मागायला सांगितले। तेव्हा त्याने शंकरापाशी कैलास पर्वत मागितला। शंकराने आपले कैलासावरील स्थान त्या दैत्याला दिले आणि आपण मंदार पर्वतावर निघून गेले। पृथ्वीवर आलेल्या त्रिपुराच्या भीमकाय नामक सेनापतीने पृथ्वीवरील सर्व राजापासून खंडणी घेतली। तेथे चाललेली दैवी कृत्ये बंद पडली। त्रिपुराच्या पाताळात गेलेल्या वज्रदृष्ट सेनापतीने सर्व नागाचा पराभव केला। अशा प्रकारे त्रिपुरासुर त्रिभुवनाचे राज्य करू लागला। आपल्या पराभवामुळे गिरिकंदरी लपून बसलेले इंद्रासह सर्व देव त्रिपुराच्या वधाविषयी विचार करत असताना नारद मुनी तेथे प्रगट झाले व म्हणाले, त्रिपुराने हजारो वर्ष गजाननाची तपश्चर्या केली, म्हणून त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे। तेव्हा तुम्ही सर्वजण गजाननाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घ्या, असे सांगून नारद मुनीने सर्व देवास एकाक्षर मंत्राचा उपदेश केला। नंतर सर्व देव गणपतीची तपश्चर्या करू लागले। त्याची निस्सीम तपश्चर्या पाहून गजानन प्रगट झाले। तेव्हा देवांनी गजाननाची 8 श्लोकांनी प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्रम विनायकम अर्थात साष्टांग नमन हे गौरीपुत्रा विनायका स्तुती केली। संकटाचे निवारण होण्यासाठी देवांनी ही स्तुती केली।
म्हणून त्या अष्टलोकी स्तोत्राला संकटनाशम गणपती स्तोत्र असे नाव प्राप्त झाले. जो कोणी दिवसातून 3 वेळा भक्तियुक्त अंतःकरणाने त्या स्तोत्राचा पाठ करील त्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटाची पीडा होणार नाही, अशा प्रत्यक्ष गणपतीने या स्तोत्रास वर दिला आहे. देवास आश्वासन दिल्यावर ब्रह्माचे रूप घेऊन गजानन त्रिपुराकडे गेला व राजा मी एक ब्राह्मण असून 64 कलांचा अभ्यास केला आहे, म्हणून मला कलाधर असे म्हणतात. तुझी कीर्ती ऐकून तुझ्या दर्शनास आलो आहे. तेव्हा त्रिपुरासूर म्हणाला, हे कलाधरा, तू तुझी कला दाखव. तुझी कला पाहून मी प्रसन्न झालो तर मी तुला आपले प्राणसुद्धा देईन. कलाधर म्हणाला, हे राजन, मी तुला 3 उत्तम प्रकारची विमाने करून देतो. त्या विमानातून तुला एका क्षणात वाटेल तिथे जाता येईल. जे काय मनात आणशील ते तुला प्राप्त होईल. तसेच एका शंकराशिवाय कोणालाही त्या विमानाचा भेद करता येणार नाही. ज्यावेळी शंकर एका बाणाने त्या 3 विमानाचा भेद करेल तेव्हा तुझाही नाश होईल. नंतर कलाधराने उत्तम प्रकारची 3 विमाने तयार केली. ती विमाने पाहून त्रिपुराला फार आनंद झाला व त्याने त्या कलाधरास काय पाहिजे तो मागावयास सांगितले. तेव्हा कलाधराने कैलास पर्वतावरील गजाननाची चिंतामणी नावाची मूर्ती त्रिपुरासुराकडे मागितली. कलाधराची मागणी त्रिपुरासास अत्यंत तुच्छ वाटली. त्याने आपला दूत शंकराकडे पाठवला आणि उत्तमपणे चिंतामणी मूर्तीची मागणी केली. चिंतामणीची मूर्ती तुझ्यासारख्या उन्मत्त पुरुषास जन्मजन्मांतरही लाभणार नाही, असा उलटा निरोप शंकराने त्रिपुरास पाठवताच त्रिपुरासूर क्रोधित झाला व त्याने तत्काळ चतुरंग सेना एकत्रित केली. मंदार पर्वतावर स्वारी केली. शंकर आणि त्रिपुरासूर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले. त्रिपुरासुराने शंकराच्या सर्व सैन्याचा पन्ना उडवला. फक्त शिवशंकर युद्धभूमीवर उरले. एकट्याने युद्ध करून जय मिळणार नाही असे वाटून शिवशंकर युद्धभूमी सोडून गिरिकंदरात लपून बसले. शंकराचा पराभव झाल्याचे समजताच पार्वती मंदार पर्वत सोडून आपला पिता हिमालयाला शरण गेली. विजय प्राप्त झाल्यावर त्रिपुरासूर मंदार पर्वतावर आला आणि तेथे त्याला सहस्त्र सूर्याप्रमाणे तेजस्वी चिंतामणीची मूर्ती सापडली. ती घेऊन त्रिपुर मोठ्या आनंदाने परतत असताना त्याच्या हातातील मूर्ती एकाएकी नाहीशी झाली. मूर्ती नाहीशी झाली हा अपशकुन समजून त्रिपुरासूर दुःखी झाला. देवाचा पराभव झाल्यामुळे त्रैलोक्यात अधर्म सुरू झाला. यज्ञ यागादी कर्मे बंद पडली. हा प्रकार पाहून शंकर व इतर देवासह त्रिपुरासुराच्या नाशाचा उपाय योजू लागले. तेव्हा नारदमुनी प्रकट होऊन शंकरास म्हणाले, महादेवा, युद्धात जातेवेळी तू प्रथम गजाननाचे पूजन केले नाहीस, म्हणून तुला जय मिळाला नाही. त्यासाठी आधी गणपतीची आराधना कर, त्याला प्रसन्न कर आणि मग युद्धात जा, म्हणजे तुला जय मिळेल. शंकरास नारदमुनीचे म्हणणे पटले आणि दंड करण्यात जाऊन शंकराने गजाननाची षडाक्षर मंत्रांनी आराधना केली. त्यावेळी शंकराच्या मुखातून एक दिव्य पुरुष उत्पन्न झाला व शंकरास म्हणाले, मीच गजानन आहे. मी सृष्टीचं पालन पोषण करतो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे वर पाहिजे असतील ते तू मागून घे. गजाननाचे भाषण ऐकून शंकरास आनंद झाला. त्याने गजाननाची स्तुती केली. स्तुती ऐकून गजानन म्हणाले, शंकरा, माझ्या बीजमंत्राचा जप करून एक बाण अभिमंत्रित कर. तो बाण तू राक्षसाच्या पुरावर सोडलास म्हणजे त्याची 3 पुरे एकदम नष्ट होतील. मग तू त्याचे सहज भस्म करशील. असे बोलत गणपतीने शंकराला आपले सहस्त्रनाम सांगितले. सहस्त्रनामाचा जप केला. आता असा कोणत्याही कृत्यात जय होतो, असं सर्व इच्छा पूर्ण होतात. गजाननाकडून वर मिळाल्यावर शंकरास आनंद झाला आणि त्यांनी ज्या ठिकाणी गजाननाची आराधना केली त्या ठिकाणी गजाननाचे एक देवालय बांधले. तेथे शहर बसवून त्याला मणिपूर असे नाव दिले. मणिपूर म्हणजेच आजचे रांजणगाव. गजाननाच्या वरप्राप्तीनंतर शंकराने सर्व देवास युद्धास बोलवले. त्रिपुरासुराचे व शंकराचे तुंबळ युद्ध सुरू झाले. त्रिपुरासुराच्या नाशासाठी शंकराने पृथ्वीचा रथ केला आणि चंद्र सूर्याची चाके लावली. ब्रह्मदेवाला सारथी, विष्णूचा बाण आणि अश्विनी कुमारांनी घोडे केले. अशी तयारी झाल्यावर शंकराने गणेश सहस्त्रनामाचा पाठ केला. एकाक्षर व षडाक्षर मंत्राच्या जपाने धनुष्य बाण अभिमंत्रित केला. नंतर धनुष्यास बाण लावून तो कर्णापर्यंत ओढून सोडला. तेव्हा त्रिभुवनात एकदम विजेसारखा लख्ख प्रकाश पडला व त्रिपुराला मूर्छा येऊन तो खाली पडला आणि असुराच्या 3 पुरांचे भस्म झाले. त्रिपुराच्या शरीरातून एक ज्योती निर्माण होऊन त्यांनी शंकराच्या शरीरात प्रवेश केला व त्रिपुर मुक्त झाला, अशी आकाशवाणी झाली. त्या दिवसापासून शंकराला त्रिपुरारी हे नाव प्राप्त झाले. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली, म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात.
गणेश सहस्त्रनाम महत्त्व. नामाचे पठण केले असता सर्व फले प्राप्त होतात. दरिद्री माणसाने सतत 4 महिने या स्तोत्राचे पठण केले आणि गजाननाचे पूजन केले तर 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट होऊन त्याला अनंत लक्ष्मी प्राप्त होते, अशी प्रत्यक्ष गजाननाची वाणी आहे. तसेच मला आनंद देणाऱ्या 21 नावाचे जो मनाने पठण करेल त्याला सहस्त्रनाम जपल्याचे पुण्य लाभेल, असाही एक उपाय प्रत्यक्ष गजाननाने सांगितला आहे. 1 गणजय, 2 गणपती, 3 हेरंब, 4 धरणीधर, 5 महागणपती, 6 यक्ष, 7 ब्रह्मणस्पती, 8 क्षिप्रसाधन ज्याला लवकर प्रसन्न करून घेता येतो असा, 9 अमोघ सिद्धी, 10 अमित, 11 मंत्र, 12 चिंतामणी, 13 विधी, 14 सुमंगल, 15 बीज, 16 आकाश अशापूरक, 17 वरद, 18 शिव, 19 कश्यपनद नंद, 20 वाचासिद्ध, 21 ढोंडी विनायक. महागणपतीचे मंदिर व मूर्ती. मंदिर मुख्य रस्त्यापासून जवळच आहे आणि पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य व प्रेक्षणीय आहे. प्रवेशद्वारावर जय विजय नावाचे भव्य द्वारपाल आहे. प्रवेशद्वाराच्या इमारतीवर पेशवेकालीन नागरखाना आहे, ज्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री मनोहर जोशींनी अक्षय तृतीया 9 मे 1997 रोजी केले. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पेशवेकालीन धाटणीचे मुख्य देवालय दिसते. मंदिर बांधताना दिशासाधन केले आहे, त्यामुळे दक्षिणायात संक्रांतीनंतर गणेशाच्या मूर्तीवर सूर्याचे किरण पडतात, हे येथील वैशिष्ट्य आहे. रांजणगाव देवस्थान श्रीमंत माधवराव पेशवेंच्या लढाईवर येण्या-जाण्याच्या मार्गावर असल्याने ते येथे थांबून आवर्जून देवदर्शन घ्यायचे. त्यांनीच या स्वयंभू मूर्तीभोवती दगडी गाभारा बांधून सन 1790 साली अण्णाबा देव यांना वंशपरंपरागत देवाची पूजा करण्याची वहिवाट सनद केली. अण्णाबा देव यांना मोरया गोसावींनी पंचारशी धातूंची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघते. मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेचे आणि आसन मांडी घातलेली आहे. मूर्तीचे कपाळ रुंद आहे. दोन्ही बाजूंनी रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत. असं म्हणतात की येथील खरी मूर्ती तळघरात दडवलेली आहे. तिला 10 सोंडे 20 हात आहेत. ये गणेशाचे नाव मोहकट असे या गोष्टींचा देवालयाच्या विश्वास्थानी साफ इन्कार केला आहे. रांजणगाव महागणपती मंदिराच्या आवारात जुन्या देवळाचे दगडी खांब दिसतात. त्यावरून मूळचे मंदिर 9व्या-10व्या शतकातील हे मंडपी वास्तुशैलीचे असावे, असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. रांजणगावातील इतर धार्मिक स्थळे. मंदिराच्या जवळच सुमारे 16 किलोमीटर अंतरावर म्हणजे शिरूर सोडल्यास पुणे नगर रोडवर 5 किलोमीटर वर उजव्या बाजूला देवदैठण येथे श्री संत लिंबराज महाराज यांची समाधी आहे. संत शिरोमणी निळोबारायाचे समाधी श्रीक्षेत्र पिंपळनेर शिरूरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. निजामाच्या काळात नामदेवबुवा तेली मांजरेकर या व्यापाऱ्यावर गणेश कृपा झाली होती. त्या नामदेवबुवांची समाधी देवळापासून जवळच आहे. उत्सव. रांजणगावातील गावकऱ्याकडे गणपती येत नाही, तर भाद्रपद महिन्यात हे सगळे गणेश पूजनासाठी मंदिरातच येत असतात. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत रांजणगावात मोठा उत्सव असतो. पहिले 4 दिवस गावातील वेगवेगळ्या आळ्यामध्ये गणपतीची पालखी जाते. याला द्वार यात्रा म्हणतात. उत्सवाच्या 4 दिवसात ग्रामस्थांना गाभाऱ्यात शिरून प्रत्यक्ष महागणपतीची पूजा करता येते. पंचमीला भक्त मंडळांनी महाप्रसाद दिला जातो, तर दुपारी 3 नंतर कुस्त्यांचा आखाडा असतो. षष्टीला गावातील मारुतीच्या देवळापासून महागणपतीच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालण्याची प्रथा आहे. अन्य उपयुक्त अशी माहिती. देवस्थान ट्रस्टने भक्तांच्या सोयीसाठी भव्य अतिथी निवास बांधले आहे. पहाटे 5:30 ते रात्री 10 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. देवस्थानातर्फे महाप्रसाद दिला जातो. तर ही होती माहिती. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.